बाबासाहेबांनी म्हटलं की कोणत्याही विज्ञानवादी माणसाला जर जगामध्ये कुठला धम्म स्वीकारायचा असेल तो त्यांनी बौद्ध धम्म स्वीकारावा। बीडीएसपी संघ बाबासाहेबांनी सांगितलेल्या मार्गावर चालतो आहे, बाबासाहेबांनी दिलेल्या विचारावर चालतो। तुम्ही स्वतःमध्ये बदल केला पाहिजे, स्वतःमध्ये धम्माचं आचरण केलं पाहिजे, स्वतःमध्ये स्वतःला सिद्ध केलं पाहिजे। धम्म तोच आहे, तत्व तेच आहे, माणसं काळानुरूपा बदलत जातात, वेळेनुसार बदलत जातात, पण आम्ही बदलत भटकतो। कारण की अकॅडमिक शिक्षणामुळे ना हा आपला स्वार्थी समाज झालेला, तो स्वतःचं पोट भरतो आहे, स्वतःचं जीवन जगतो आहे, पण ज्या दिवशी तुम्हाला सामाजिक शिक्षण प्राप्त होईल ना, तुम्ही दुसऱ्यांचा विचार दुसऱ्यांसाठी जगणं सुरू करा। तर मला वाटतं की सर्व आपले जुने उपासक आहेत, थोडेफार नवीन त्याच्यामध्ये भर घातलेली आहे। सकाळपासून आपण खूप मार्गदर्शन ऐकत आहोत, सातत्याने ऐकत आहोत। कोणी काय सांगितलं याच्याबद्दल काहीतरी मनामध्ये गोंधळ निर्माण झाला असेल, काही गोष्टी तुमच्या लक्षात राहिल्या असतील, काहीच गोष्टी तुमच्या लक्षात राहिलेल्या नसतील, असं पण होऊ शकतं। कारण मानवी मनाची एक क्षमता आहे, एक लिमिट आहे की त्यांनी किती वेळ सातत्याने कुठलीही गोष्ट ग्रहण करायची, आणि त्याही पेक्षा जास्त तुम्ही अजूनही ऐकत आहात। म्हणून तुमच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवायला पाहिजे। ही ताकद, ही क्षमता तुमच्यामध्ये कशामुळे निर्माण झाली? तुम्ही तुमचा विचार करा की बीडीएसपी संघामध्ये तुम्ही जेव्हा नव्हते, दिवसभर अशा कुठल्या कार्यक्रमाला जाऊन बसत होते का? नाही बसत होते? म्हणजे आता तुमच्यामध्ये धम्माचं श्रवण करण्याची जी क्षमता आहे ती वाढली, बरोबर आहे? फायदा झाला की तोटा झाला? आता मला सांगा की बुद्धांचा धम्म जगामधून का नष्ट झाला नाही? का नष्ट झाला नाही? आता कुठलाही विचार असेल, कुठलीही गोष्ट असेल, ही जगामधून कालांतराने नष्ट होते, बरोबर आहे? आपण पण आहो कालांतराने नष्ट होणार। कोणी थोडी लिमिट क्रॉस करेल, 100 तर मला नाही वाटत, आता जुने लोक 100 गाठत होते, आता 80-85 मध्येच सल्फेटचा माल आहे सगळा, असं म्हणतो आहे, बरोबर आहे का? आता आमची क्षमता ज्या पद्धतीने वाढवणं गरजेचं आहे। आता ही का वाढली? मगाशी अनेक उदाहरणं होती, अनेकांनी अनेक दाखले दिलेत। बीडीएसपी संघ जर नसता तर तुम्ही खरंच आज जो काही कौटुंबिक वातावरणामध्ये सगळ्या सुखाचा त्याग करून आले बरं तुम्ही। मला तर वाटतं की अनेकांनी काय असते की दिवाळी ही पर्वणी असते आपल्या लोकांसाठी, आणि आपल्या मुलांना सुट्ट्या पण असतात, म्हणून अनेक लोक फिरण्याचे प्लॅन बनवतात। शाळेच्या सुट्ट्या दिवाळीच्या आदल्या 2-4 दिवसापासून असतात आणि नंतर पण असतात, फिरण्याचे प्लॅन बनवतात, परंतु ऐन दिवाळीच्या दिवशीच तुम्हाला इकडे यावं लागतं, बरोबर आहे? म्हणजे बघा तुमच्या मनावरती किती संयम तुम्ही ठेवलेला आहे। जे काही भौतिक सुख आहे त्याचा कशा पद्धतीने तुम्ही त्याग करून, सगळ्या गोष्टीचा त्याग करून तुम्ही आज इथे आल्या, म्हणजे तुमची कॅपॅसिटी वाढलेली आहे, मान्य करावं लागेल। हे कमाल कशाची आहे की नाही? मग असंच आपल्याला पुढे जायचं आहे, कारण
बाबासाहेबांनी म्हटलं की कोणत्याही विज्ञानवादी माणसाला जर जगामध्ये कुठला धम्म स्वीकारायचा असेल तो त्यांनी बौद्ध धम्म स्वीकारावा. हे माझं फार अनेक वर्षाच्या अध्ययनानंतर माझं मत आहे की कोणत्याही वैज्ञानिक माणसाला किंवा आधुनिक पद्धतीने जीवन जगणाऱ्या माणसाला जर कुठला धम्म स्वीकारायचा असेल तर त्यांनी बौद्ध धम्म स्वीकारावा. बरोबर आहे का? असं म्हटलं असेल सांगा बरं, का असेल? कारण बाबासाहेबाला माहीत होतं, कारण की जगातले विद्वान होते, जर आमचा हजारो वर्षापासून जो गुलामीची मानसिकता आहे, हजारो वर्षापासून जी अंधश्रद्धा अज्ञान या ज्या गोष्टी आमच्या मनावर बिंबवल्या गेलेल्या आहे आणि म्हणून या जर दूर करायच्या असेल, या जर आपल्यामधून काढून टाकायच्या असतील, मानसिक गुलामीतून तुम्हाला बाहेर निघायचं असेल तर खऱ्या अर्थाने ते काढण्याचं कार्य कोण करेल? कुठला धम्म करेल? बौद्ध धम्म करेल. म्हणून बौद्ध धम्माचा स्वीकार केला पाहिजे असे बाबासाहेबांचं मत होतं. आता तुम्ही बौद्ध धम्माचा स्वीकार पण केला आणि सांगितलं कोणा? सांगा, कोणीही सांगितलं आहे? बाबासाहेबांनी सांगितलं की तुम्ही बौद्ध धम्माचा स्वीकार करा. स्वीकार पण केलेला आहे. परंतु बाबासाहेबांनी जो तथागताचा धम्म आम्हाला दिला आहे त्या धम्माचं पालन करण्यात अजूनही आम्ही कच्चे आहोत. त्याचं उदाहरण म्हणजे काय की डॉक्टर हर्षदीप कांबळे सरांनी मगाशी प्रश्न विचारला एक की मागच्या कार्यशाळेपासून या कार्यशाळेपर्यंत BDSP संघाच्या किती लोकांनी वर्षभरात एकदाही खोटं बोललेलं नाही? हात किती जणांचे होते? फक्त मला तिकडून एक नितनवरे ताईचा हात वर दिसला. म्हणजे याचा अर्थ काय झाला? ज्या धम्मानी आमचं कल्याण होणार आहे, जो तथागताचा धम्म आम्हाला बाबासाहेबांनी दिलेला आहे, त्यातल्या एका शिलाचं आम्ही अद्याप एका नाही, कुठल्याच नाही, आता कुठले एकच विचारलं त्यांनी तर आता मला असं वाटते की कमीत कमी पुढची कार्यशाळा होळीला होणार आहे. आपण सगळे BDSP संघाचे करते धरते आहोत. कारण BDSP संघामध्ये कोणी वाणीसाहेब काही अध्यक्ष नाही, वाणी मॅडम काही उपाध्यक्ष नाही, मी काही सचिव नाही, बोधी सर काही अजून काही ट्रेझरर वगैरे नाही आहे. पैसे दिले का तुम्ही? दिले का? नाही दिले. कोणीच नाही, पदाधिकारी कोणीच नाही. म्हणजे हा आपला परिवार आहे, BDSP परिवार आहे. आणि हे काम पहिल्याच आपल्या शब्दामध्ये काय? संस्कार. मग आता आपण एक तरी शिलाचं पालन आपण पुढच्या कार्यशाळेपर्यंत केलं पाहिजे. हे आपलं टास्क आहे. ठीक आहे, 100% नाही होणार, प्रयत्न करायला काय हरकत आहे? कोणीतरी चांगली सूचना केली तर आपण करायला पाहिजे, जेणेकरून पुढच्या कार्यशाळेला कोणी येणार आणि त्यांनी दुसरा प्रश्न विचारला तर BDSP संघाचे जे काही सर्व आपण आहोत त्याचे उत्तर देण्यासाठी सक्षम असलो पाहिजे. त्यांना पण आत्मविश्वास निर्माण झाला पाहिजे की BDSP संघ बाबासाहेबांनी सांगितलेल्या मार्गावर चालतो आहे, बाबासाहेबांनी दिलेल्या विचारावर चालतो. असं करणार की नाही? नाही तर बाबासाहेबांनीच 15 ऑक्टोबर 1956 सांगितलं, जो इतका पवित्र धम्म, जो हजारो वर्षापासून या देशाला शांती प्रज्ञा मैत्री करुणा देते, असा पवित्र धम्म मी तुम्हाला या ठिकाणाहून दिलेला आहे. उद्या या महार लोकांनी निंदाजनक स्थितीमध्ये आणून ठेवला असं कोणी म्हणू नये, असं बाबासाहेबांनी 15 ऑक्टोबरलाच आम्हाला सूचना दिली. खरंच आम्ही नागपूरच्या उदाहरणावरून फार मोठ्या अपेक्षेने लाखो लोक या दीक्षाभूमीवर येतात, आमचा आदर्श घ्यायला येतात. अनेक राज्यातले लोक येतात, आमच्याकडे फार आदराने बघतात आणि त्यांना वाटते की नाही, बाबासाहेबांनी या पवित्र भूमीवरती जे दीक्षा दिली त्या दीक्षेनी हे लोक बघा किती बदल झाला यांच्यामध्ये, किती धम्मवान
हे लोक आहेत, जरी असं म्हणत असले तरी आम्ही आमच्या अंतर्मनामध्ये जाऊन खरंच आपण तसे झालोत का? आपल्यावर बाबासाहेबांनी किती मोठी जबाबदारी दिली. या नागवंशीय लोक, या दीक्षाभूमीतून जे नागपूरचे लोक आहेत, हे सगळा धम्माला घेऊन संपूर्ण जगभर घेऊन जाते का? आम्ही घेऊन गेलो. दुसरं उदाहरण मगाशी त्यांनी दिलं की पुढच्या वेळेला दीक्षाभूमीचं होतं, काय होईना की पुढच्या वेळेला पूर्ण भारतातून 5,000 ओबीसी समाजाचे, 5,000 अदर समाजाचे लोक दीक्षाभूमीवर आले पाहिजे. आता आपलं उदाहरण तर असं आहे की आपण आपसामध्येच जात नाही. जातो का? धम्म सांगायला आपण आपसामध्येच जात नाही. आपसामध्येच आमच्या पोट जाती आहेत. जातीचं गजकरण काही आमच्यामधून जात नाही. मग खऱ्या अर्थाने आम्ही या BDSP संघाच्या सर्व उपासक उपासिकांनी ही जबाबदारी स्वीकारली पाहिजे. कारण की तथागताचा धम्म हा सगळ्यांच्या कल्याणाचा आहे. बाबासाहेब काही एका जाती धर्माचे नव्हते, ते सर्व समाजाचे होते. आणि म्हणून बाबासाहेबाला जर आम्हाला सर्व समाजामध्ये न्यायचं असेल, तथागताला आम्हाला सर्व समाजामध्ये न्यायचं असेल, तर आम्हाला जावं लागेल. गेल्याशिवाय काही बदल होत नाही. वाणीसाहेब आल्याशिवाय काही तुम्हाला बरं वाटत नाही का? वाणी सर, वाणी मॅडमच पाहिजे म्हणतात. नारीला कार्यक्रम झाला संघ जयंतीचा, वाणी मॅडम काहूनच आल्या नाही म्हणाले. मी म्हटलं येतील, हे प्रत्येकाची जबाबदारी आहे. वाणी मॅडमच का? वाणी सरच का? कोणीतरी पर्टिक्युलर व्यक्तीच का? तुम्ही प्रत्येकजण वाणी आहात, प्रत्येकजण वाणी मॅडम आहात. तुम्ही स्वतःमध्ये बदल केला पाहिजे, स्वतःमध्ये धम्माचं आचरण केलं पाहिजे, स्वतःमध्ये स्वतःला सिद्ध केलं पाहिजे. आज माधुरीताईंनी, संध्याताई इकडे आहेत, ते करतात आहेत. हे प्रत्येकजण करू शकते. हे बुद्धांनीच आम्हाला अत्तदीपोभवाच्या माध्यमातून सांगितलेलं आहे. पण आपण का करत नाही? आज का करत नाही? त्याच्यामध्ये आपल्यामध्ये आजही खऱ्या अर्थाने धम्म ज्या पद्धतीने रुजवायला पाहिजे, रुजला गेला पाहिजे, धम्माचे विचार आत्मसात केल्या गेला पाहिजे, ते अजूनही खऱ्या अर्थाने आम्ही आमच्यामध्ये रुजवले नाही. म्हणून ती भावना आमच्यामध्ये निर्माण झाली नाही. वाणी मॅडममध्ये का भावना निर्माण झाली? वाणी साहेबाला का वाटते की मी जावंच, दर दिवशी जावं, हे माझं पहिलं कर्तव्य आहे. त्यांना कुटुंब नाही, त्यांना मुलं नाही, त्यांना पोटपाणी नाही, सगळंच आहे. जसं तुम्हाला जीवन जगायचं आहे तसं त्यांनाही जगायचं आहे. परंतु या सगळ्या भौतिक सुखाचा, सर्व सुखाचा त्याग करून ते आज सातत्याने एकच विचार करतात की आपला समाज जो असंख्य वर्ष दारिद्र्यात कुचपलेला आहे, असंख्य वर्ष अंधश्रद्धेमध्ये गुरफटलेला आहे, यातून याला मुक्त करायचं. आणि म्हणून ही सतत धडपड असते. ही धडपड प्रत्येकाच्या मनामध्ये निर्माण झाली पाहिजे. जर केलं तर खऱ्या अर्थाने BDSP संघ याचा एक घटक म्हणून आपण खऱ्या अर्थाने काम करू शकतो. आता काय होते, आपल्याला भटकवणारे फार लोक असतात. जसं मगाशी एका जणांनी सांगितलं, वाणी मॅडमनी सांगितलं की काही लोकांनी म्हटलं की 2 वर्षानंतर वाणी साहेब तुम्हाला RSS मध्ये दिसते, असंच काहीतरी होतं ना. आपले लोक असे प्रवाह निर्माण करतात, आम्ही लवकरच भटकत जातो की नाही. आमची नागपूरकरांची अशी प्रवृत्ती झालेली आहे. मी तरी मागे अनेक वर्षापासून असे अध्ययन करतोय. कोणीतरी आता तथागताचा धम्म काही बदलला आहे का? तत्वज्ञान बदललं आहे का बुद्धांच्या काळापासून? बुद्धांचे जे धम्माचे जे सार आहेत ते काही बदलले आहेत का? म्हणजे 2000 वर्षापूर्वी पण तसेच होते, 2500 वर्षापूर्वी, आजही तेच आहे. बदल झाला का असं तुम्हाला वाटते का? सांगणारा माणूस बदलतो. आज वाणी सर सांगत असतील, उद्या रामटेके सर सांगतील, परवा तिकडे बोधी सर सांगतील, नरवा कोणीतरी दुसरा सांगेल. तत्व बदलले आहेत का? नाही. धम्म तोच आहे, तत्व तेच आहे. माणसं काळानुरूपा बदलत जातात, वेळेनुसार बदलत जातात. पण आम्ही भटकतो. सगळ्यात महत्त्वाचं काय? आम्ही भटकतो. कसे?
आज तुम्ही BDSP संघाच्या कार्यक्रमाला वारंवार जाता, काही लोक म्हणतात अरे कशाला जाता, काय फायदा आहे तिकडे, असेच म्हणतात ना. मग हळूहळू काय होतं, तितक्यात कोणीतरी जपानवरून एक नवीन येतो, कोणीतरी एखादी नवीन आला की आपल्याला वाटतं अरे वाणी साहेबांपेक्षा तर ते चांगलं सांगतात. काही लोक माझ्याजवळ येतात बारीकमध्ये, म्हणतात अरे वाणी साहेब खूप टीका करतात बरं, म्हणजे एकदम कडकमध्ये टीका करतात. अरे पण झोंबलं पण पाहिजे ना, झोंबल्याशिवाय जाणीव कशी येणार आहे तुम्हाला. करतात म्हणजे काय, सत्य बोलतात, तुम्हाला ते वाईट वाटतं. सत्य बोललेलं माणसाला वाईट वाटतं म्हणजे आपण त्याला टीका समजतो. मग काय होते, हळूहळू वाणी साहेबापासून दूर कोणीतरी नवीन माणूस भेटला, अरे नाही तो खूप चांगलं सांगतो, तथागताचाच विचार सांगतो, परंतु त्याच्यापेक्षा चांगला सांगतो वाणी साहेबाचा. 6 महिने तिकडे, 1 वर्ष तिकडे, मग त्याच्यानंतर अजून कोणीतरी नवीन भेटतो. असंच आहे ना नागपुराचं. मग तो कुठून तरी बाहेरून आलेला असतो. मग काय होतं की अरे त्याच्यापेक्षा तो चांगला आहे, चाललं तिकडे 1 वर्ष 2 वर्ष अजून, आणि शेवटी मग पुन्हा शून्यामध्ये. अशी आमची परिस्थिती या नागपुरातील बौद्ध बांधवांची झालेली आहे. अरे तथागताचा धम्म एकच आहे, तथागताचा विचार एकच आहे, जो बाबासाहेबांनी आम्हाला सरळ सोप्या भाषेत दिलेला आहे. सांगणारे फक्त वेगवेगळे आहेत, तुम्ही भटकायचं नाही. सांगण्याचा उद्देश हे आहे, तुम्ही एका विचारानेच चालायचं आहे, एका मार्गानेच चालायचं आहे. मार्ग सांगणारे तुम्हाला वेगवेगळे मिळू शकतात, परंतु विचार हे एकच आहे. असं जर आपण केलं तर मला वाटतं की तुम्हाला असं वाटणार नाही की सातत्याने ते एकसारखं का सांगतात. ती सवय लावतात. आज तुम्ही दिवसभर बसले, याची सवय लागली ना. तुमचे मुलं पण काही वेळ बसले असतील, सवय लागली ना. आज हे सगळ्या गोष्टी या BDSP संघाच्या माध्यमातून घडतात आहेत. असं कोणी प्रयत्न केला का, तुम्हाला कोणी मिळालं का, असा प्रयत्न करणारा कोणी मिळाला का. ठीक आहे बा, वारंवार आपल्या लोकांमध्ये जायचं, लोक एक वेळा येतात, फार मोठं प्रवचन देऊन जातात, विषय संपला. त्याचा परिणाम तुमच्यावर किती झाला हा नंतरचा विचाराचा प्रश्न आहे. पण सातत्याने कुठलीही गोष्ट कोणी स्वीकारो अथवा न स्वीकारो, जे सत्य आहे ते सांगण्यासाठी तुमच्यापर्यंत सातत्याने जो कोणी येतो तोच खरा धम्मवान असू शकतो. नाहीतर वरवर सांगणारे हजारो लोक तुम्हाला मिळतात. आणि म्हणून खऱ्या अर्थाने हा BDSP संघ आज हळूहळू वाढतो आहे. जेव्हा सुरुवातीला एकच होतं, 12-13ला आमचे 2-3च युनिट होते, परंतु आता 60-65च्या जवळ झाल्या. अनुभवनी सांगितलं मगाशी. का झालं, विचार खरा आहे म्हणून हे युनिट वाढले. बुद्धांचा विचार हा खरा आहे, सत्य आहे, विज्ञानावर आधारित आहे, म्हणून सातत्याने त्याच्यात वाढ होत आहे. बुद्धाच्या समकालीन अनेक धर्म निर्माण झाले. जैनिझम झाला. आज जैन धर्माचं नाव तुमच्या तोंडावर किती वेळा येतं. ख्रिश्चॅनिटी नंतर आली बुद्धाच्या, आज जगामधून ख्रिश्चॅनिटी कमी कमी होत आहे. अनेक धर्म जगामध्ये निर्माण झाले, परंतु ते विज्ञानाच्या आधारावर नव्हते. इस्लाम होता, अनेक धर्म होते, विज्ञानाच्या कसोटीवर ते खरे उतरल्या गेले नाही, म्हणून काळाच्या ओघामध्ये ते नष्ट झाले, किंबहुना संपले. त्यांचं नाव सुद्धा आम्हाला माहीत नाही. परंतु तथागताचा धम्म आहे. कितीही संकट आले, या देशामधून हा धम्म शून्य झाला, तरी पण 2500 वर्षानंतरही आज सारखे विचार, सारख्या गोष्टी टिकून आहेत. आणि म्हणून हा सत्य धम्म आहे, ज्यामुळे आपलं जीवन कल्याणकारी होऊ शकते. या धम्मामुळेच आपला उद्धार होऊ शकते, हे सांगण्याचं कार्य BDSP संघ करतो आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थाने आपण या BDSP संघामध्ये जास्तीत जास्त लोकांना सहभागी करून घेतलं पाहिजे. जास्तीत जास्त युनिट निर्माण करण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. जास्तीत जास्त ठिकाणी आपले नातेवाईक असतील,
जास्तीत जास्त आपल्या मुलांना याच्यामध्ये सहभागी करून घेतलं पाहिजे। कौटुंबिकपणे हा संघाचा कार्यक्रम आपण आपल्या परिसरामध्ये साजरा केला पाहिजे, तर खऱ्या अर्थाने आपलं कार्य पुढे जाईल असं मला वाटतं। शेवटचं एक शब्द सांगतो, आपल्याकडे पदवीधर मतदारसंघ निर्माण झालेला आहे 1909 पासून। 1909, 1919, 1935 हा शिक्षित वर्गाचा पदवीधर मतदारसंघ आहे। ग्रॅज्युएट किती जण इथे बसलेले आहेत, मला हात वर करून दाखवा। ग्रॅज्युएट, ज्यांच्या घरी ग्रॅज्युएट आहेत ते पण हात वर करा सोबत सोबत। मुलं असतील, रिश्तेदार असतील, बर बसलेल्यापैकी असा एकही जण नाही की जो ग्रॅज्युएट नाही असं म्हणायला काही हरकत नाही। म्हणजे काही नसतील त्यांचे मुलं असतील, कोणी नसतील त्यांचे रिश्तेदार असतील, पण प्रत्येक कुटुंबामध्ये ग्रॅज्युएट आहेत। आता मला सांगा, ग्रॅज्युएट मतदार नोंदणी आता सुरू आहे, किती जणांनी नोंदणी केलेली आहे बघा? 10-15 लोक आहेत। तुम्ही कोणत्या प्रकारचं शिक्षण घेतलं बाबासाहेबांनी सांगितलेलं हे मला काही आठवत नाही। आता तुम्हाला अकॅडमिक शिक्षण घेतलेले सगळे बसलेले दिसतात, सामाजिक शिक्षणाची अजून गरज आहे। कारण की अकॅडमिक शिक्षणामुळे ना हा आपला स्वार्थी समाज झालेला, तो स्वतःचं पोट भरतोय, स्वतःचं जीवन जगतोय, पण ज्या दिवशी तुम्हाला सामाजिक शिक्षण प्राप्त होईल ना, तुम्ही दुसऱ्यांचा विचार, दुसऱ्यांसाठी जगणं सुरू करा। म्हणून सामाजिक शिक्षणाची गरज वेगळ्या पद्धतीने देऊ, आज नाही। परंतु जेवढे बसलेले आहेत, जेवढे तुम्ही रिश्तेदार आहेत, जेवढे तुमचे नातेवाईक आहेत, जेवढे कोणी तुमच्या संपर्कात आहेत आजूबाजूला, कारण की याची मुदत आहे 5 नोव्हेंबरच्या आतमध्ये तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आहे। हां, 6 नोव्हेंबर नाही केलं तर तुम्ही मतदार नाही। मग संविधान कशाला वाचवण्याच्या गोष्टी करता? अरे संविधानाने दिलेला अधिकार आहे, कॉन्स्टिट्यूशनल राईट्स, आर्टिकल 123C वाचा तुम्ही, ग्रॅज्युएट कॉन्स्टिट्यूशनचा विषय। संविधानाने बाबासाहेबांनी दिलेला आम्हाला अधिकार आहे आणि आम्ही वोटर्स नाही, करून पण घेण्याचा प्रयत्न करत नाही। मग कसे शिक्षित आहे तुम्ही? BDSP संघाचे सगळे जे लोक आहेत त्या सगळ्यांनी वोटर्स बनायचं आहे, आपल्या रिलेटिव्हलाही बनवायचं आहे, आपल्या कुटुंबातील सगळ्या जणांना बनवायचं आहे। हे तुमचं काम आहे। आम्ही बनलो BDSP संघाचे पहिले, आम्ही बनलो, आमचं ऑनलाईन भरलेलं आहे आम्ही, कारण प्रत्येक वेळेला नवीन वोटर लिस्ट होत असते आणि काही नाही 2-3 कागद लागतात। एक, तुम्ही ज्या विद्यापीठाची डिग्री घेतली, भारतातल्या कोणत्याही विद्यापीठाची असो, जगातल्या कोणत्याही विद्यापीठाची असो, ती डिग्री एक पाहिजे, एक फोटो, तुमचा आधार कार्ड, तुमचं इलेक्शनचं वोटर जे ID आहे ना त्याच्यामध्ये ऑनलाईनमध्ये भरताना टाकावं लागतो, आणि तुमची ती मार्क लिस्ट। एवढे कागद आहेत, सोपं आहे। ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचे आहेत, ऑफलाईन पद्धतीने वेगवेगळ्या ठिकाणी आता नोंदणी सुरू आहे। आपण सगळ्यांनी तर आपण ते करावं ही एक शेवटची या ठिकाणी विनंती करतो आणि याच ठिकाणी थांबतो। जय भीम, जय भारत, नमो बुद्धाय।